गुड मॉर्निंग स्टुडंट. तर आज तुमचा फर्स्ट डे आहे कॉलेजचा. तर फर्स्ट आपण इंट्रोडक्शन घेऊया. तर आय एम ऐश्वर्या राजेंद्र गणोरे, कंप्लीटेड बी फार्मसी फ्रॉम SND कॉलेज ऑफ फार्मसी बाबुळगाव येवला. तर तुम्हाला फार्मसीसाठी कोणते कोणते सब्जेक्ट आहेत तर ते तुम्हाला बघायचे आहेत. तर त्यापैकी एक आहे फार्माकोग्नसी. तर फार्माकोग्नसी आता आपण प्रत्येक सब्जेक्ट बघतो, त्याची सुरुवात असते त्याच्या सिलेबसने की तुम्हाला वर्षभर कोणते कोणते टॉपिक किंवा त्या सब्जेक्टमध्ये काय काय बघायचे आहेत. तर फार्माकोग्नसीमध्ये काय आहेत तर व्हॉट इज मीन बाय फार्माकोग्नसी आणि त्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व केलेलं आहे किंवा त्यामध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे. तर फर्स्ट थेअरी. तर थेअरीमध्ये काय काय बघणार आपण फार्माकोग्नसीच्या. तर डेफिनेशन, हिस्ट्री अँड स्कोप ऑफ फार्माकोग्नसी इन्क्लुडिंग इंडिजिनस सिस्टीम ऑफ मेडिसिन. फर्स्ट टॉपिक काय असणार आहे फार्माकोग्नसीमध्ये तर त्याची डेफिनेशन असणार आहे, हिस्ट्री असणार आहे, स्कोप ऑफ फार्माकोग्नसी इन्क्लुडिंग इंडिजिनस सिस्टीम ऑफ मेडिसिन. त्यानंतर काय असणार आहे व्हेरियस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्ज अँड नॅचरल ओरिजिन. सेकंड काय असणार आहे व्हेरियस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्ज अँड नॅचरल ओरिजिन. थर्ड काय असणार आहे अडल्ट्रेशन अँड ड्रग इव्हॅल्युएशन सिग्निफिकन्स ऑफ फार्माकोपियल स्टँडर्ड्स. थर्ड काय असणार तर अडल्ट्रेशन अँड ड्रग इव्हॅल्युएशन सिग्निफिकन्स ऑफ फार्माकोपियल स्टँडर्ड्स. फर्स्ट बघितलं डेफिनेशन, हिस्ट्री अँड स्कोप ऑफ फार्माकोग्नसी इन्क्लुडिंग इंडिजिनस सिस्टीम ऑफ मेडिसिन. त्यानंतर बघितलं व्हेरियस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्ज अँड नॅचरल ओरिजिन. त्यानंतर बघितलं अडल्ट्रेशन अँड ड्रग इव्हॅल्युएशन सिग्निफिकन्स ऑफ फार्माकोपियल स्टँडर्ड्स. काय तर सिग्निफिकन्स ऑफ फार्माकोपियल स्टँडर्ड्स. त्यानंतर फोर्थ वन आहे ब्रीफ आउटलाईन ऑफ ऑकरन्स, डिस्ट्रीब्युशन, आउटलाईन ऑफ आयसोलेशन, आयडेंटिफिकेशन टेस्ट, थेरप्युटिक इफेक्ट्स अँड फार्मास्युटिकल ॲप्लिकेशन ऑफ अल्कलॉइड्स, टर्पेनॉइड्स, ग्लायकोसाइड्स, व्होलाटाईल ऑइल, टॅनिन्स अँड रेझिन्स. काय काय आहे ब्रीफ आउटलाईन ऑफ ऑकरन्स, डिस्ट्रीब्युशन, आउटलाईन ऑफ आयसोलेशन, आयडेंटिफिकेशन टेस्ट, थेरप्युटिक इफेक्ट्स अँड फार्मास्युटिकल ॲप्लिकेशन्स ऑफ कशाचे अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स, टर्पेनॉइड्स, व्होलाटाईल ऑइल, टॅनिन्स अँड रेझिन्स. त्यानंतर आहे ऑकरन्स हा फिफ्थ टॉपिक असणार आहे ऑकरन्स, डिस्ट्रीब्युशन, ऑर्गॅनोलेप्टिक इव्हॅल्युएशन, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स इन्क्लुडिंग टेस्ट wherever applicable and therapeutic efficacy of following categories of drugs. त्यानंतर फर्स्ट आहे तर हे जे असणार आहेत ऑकरन्स, डिस्ट्रीब्युशन, ऑर्गॅनोलेप्टिक इव्हॅल्युएशन, केमिकल कॉन्स्टिट्युएंट इन्क्लुडिंग टेस्ट wherever applicable and therapeutic efficacy of following categories of drug. तर त्यामध्ये काय काय इन्क्लुडेड असणार लॅक्झेटिव्ज, ॲलोज. लॅक्झेटिव्जमध्ये काय येणार मग ॲलोज, रुबाब, कॅस्टर ऑइल, इसाबगुला, सेना. कार्डिओटॉनिक्स, त्यामध्ये कार्डिओटॉनिक्समध्ये काय असणार तर डिजिटॅलिस, अर्जुना. त्यानंतर कार्मिनेटिव्ज अँड GI रेग्युलेटर्समध्ये अंबेलिफेरस फ्रूट्स, कोरिअंडर, फिनेल, अजवान, कार्डामोन, जिंजर, ब्लॅक पिपर, असाफोइटिडा, नटमेग, सिनॅमोन, क्लोव्ह. त्यानंतर डी पॉइंट काय असणार आहे तर ॲस्ट्रिंजंट. तर ॲस्ट्रिंजंटमध्ये काय येणार कटेच्यू. त्यानंतर ड्रग ॲक्टिंग ऑन नर्वस सिस्टीम इन्क्लूड्स हायोसिमस, बेलाडोना,
ॲकोनाइट, अश्वगंधा, इफेड्रा, ओपियम, कॅनाबिस, नक्ष ओमिका, अँटीहायपरटेन्सिव्हमध्ये काय असणार, राउल्फिया, अँटीट्युसिव्हमध्ये असणार व्हसाका, टोलुबाल्सम, तुलसी. त्यानंतर अँटीरुमॅटिक्समध्ये काय इन्क्लूड होणार, गुगुल आणि कोल्चिकम. अँटीट्युमरमध्ये असणार काय असणार, विंका. अँटीलेप्रोटिक्समध्ये असणार चाउल मुगरा ऑइल. अँटीडायबेटिक्समध्ये काय असणार, टेरोकार्पस जिम्नेमा सिल्वेस्ट्रो. डायुरेटिक्समध्ये गोखरू आणि पुनर्नवा. काय असणार, गोखरू आणि पुनर्नवा. अँटी डिसेंट्रिक्समध्ये असणार इपेकाकुन्हा. कशामध्ये, अँटी डिसेंट्रिक्स. अँटीसेप्टिक्स अँड डिसइन्फेक्टंटमध्ये काय असणार, बेन्झॉइन, मीर, नीम, कुर्कुमा. काय इन्व्हॉल्व आहे अँटीसेप्टिक्स आणि डिसइन्फेक्टंटमध्ये, बेन्झॉइन, मीर, नीम आणि कुर्कुमा. आफ्टर दॅट अँटीमलेरियल्स. ओ पॉइंट काय असणार, अँटीमलेरियल्स. व्हॉट इट इन्व्हॉल्व्स सिंकोना. कशात, अँटीमलेरियल्स. ऑक्झिटोसिक्स काय आहे, ऑक्झिटोसिक्स इन्व्हॉल्व करते अर्गॉट. काय इन्व्हॉल्व करते तर अर्गॉट. आफ्टर दॅट P, our point is Q include विटॅमिन्समध्ये काय आहे, शार्क लिव्हर ऑइल अँड आमला. एन्झाईम्स R पॉइंट काय आहे, एन्झाईम्स कन्सिस्ट पपैया डायस्टेस ईस्ट. परफ्यूम्स अँड फ्लेवरिंग एजंट्स. पिपरमिंट ऑइल, लेमन ऑइल, ऑरेंज ऑइल, लेमन ग्रास ऑइल, सॅन्डलवूड. परफ्यूम्स अँड फ्लेवरिंग एजंटमध्ये काय आहेत तर पिपरमिंट ऑइल आहे, लेमन ऑइल, ऑरेंज ऑइल, लेमन ग्रास ऑइल, सॅन्डलवूड. हे सर्व कशात येतात तर परफ्यूम्स अँड फ्लेवरिंग एजंट. फार्मास्युटिकल एड्स इन्व्हॉल्व्स हनी, अराचिस ऑइल, स्टार्च, केओलिन, पेक्टिन, ऑलिव्ह ऑइल, लॅनोलिन, बिझवॅक्स, ॲकाशिया, ट्रागाकान, सोडियम अल्जिनेट, आगार, गौर. काय इन्व्हॉल्व करतात फार्मास्युटिकल एड्स तर हनी, अराचिस ऑइल, स्टार्च, त्यानंतर केओलिन, त्यानंतर पेक्टिन, त्यानंतर ऑलिव्ह ऑइल नंतर लॅनोलिन, बिझवॅक्स, ॲकाशिया, ट्रागाकान, सोडियम अल्जिनेट, आगार आणि गौर. गॉरगम आणि जिलॅटिन. मिसलेनियसमध्ये आहेत ल्युकोरिस, गार्लिक, पिक्रोरिझा, डिस्कोरिया, लिनसीड, शतावरी, शंखपुष्पी, पायरेथ्रम आणि टोबॅको. मिसलेनियसमध्ये काय आहे, ल्युकोरिस आहे, गार्लिक आहे, पिक्रोझिया आहे, डिस्कोरिया आहे, लिनसीड आहे, शतावरी आहे, शंखपुष्पी आहे, पायरेथ्रम, त्यानंतर टोबॅको. त्यानंतर कलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ क्रूड ड्रग्ज फॉर द मार्केट ॲज exemplified by ergot, opium, raulfia, digitalis, sena. Collection and preparation of crude drugs
काय येतं त्यामध्ये, कलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ क्रूड ड्रग फॉर द मार्केट ॲज exemplified by ergot opium राउल्फिया digitalis sena. त्यानंतर आहे स्टडी ऑफ सोर्स प्रिपरेशन अँड आयडेंटिफिकेशन ऑफ फायबर्स यूज्ड इन sutures and surgical dressings, cotton, silk, wool and regenerated fibers. स्टडी ऑफ सोर्स, त्यानंतर प्रिपरेशन अँड आयडेंटिफिकेशन ऑफ फायबर्स यूज्ड इन sutures and surgical dressings, cotton, silk, wool and regenerated fibers. Gross anatomical studies of Sena, Datura, Cinnamon, Cinchona. Gross anatomical studies. Gross anatomical studies of Sena, Datura, Cinnamon, Cinchona, Fennel, clove, ginger, nux vomica and ipecacuanha. तर हे झालं सिलॅबस ऑफ फार्माकोग्नसी. तर काय काय येणार तुम्हाला किंवा तुम्हाला वर्षभर काय काय शिकायचं आहे फार्माकोग्नसीमध्ये, मग ती त्याची डेफिनेशन, हिस्ट्री, स्कोप, त्याच्यानंतर व्हेरियस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, अडल्ट्रेशन काय असते, ऑकरन्स, डिस्ट्रीब्युशन, ऑर्गॅनोलेप्टिक इव्हॅल्युएशन काय असते, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स इन्क्लुडिंग टेस्ट, तर ते काय काय इन्क्लूड करणार, टेस्ट इन्क्लूड करणार, व्हेरेबल, ॲप्लिकेबल अँड थेरॅप्युटिक इफिकसी ऑफ फॉलोइंग कॅटेगरीज ऑफ ड्रग्ज. तर मग कोणत्या कोणत्या कॅटेगरीज ऑफ ड्रग्ज, तर त्यामध्ये मग लॅक्झेटिव्ज, मग त्यामध्ये अजून काय इन्व्हॉल्व्ह होतात, तर मग ॲलोज, रुबाब, कॅस्टर ऑइल, इसाबगोला, मग त्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व्ह होणार आहेत ते दिलेलं आहे. मग लॅक्झेटिव्ह, कार्डिओटोनिक्स, ॲस्ट्रिंजंट, अँटी हायपरटेन्सिव्ह, अँटी रुमॅटिक, अँटी डायबेटिक, अँटी डिसेंट्रिक्स, अँटी मलेरियल्स, ऑक्झिटोसिक्स, विटॅमिन्स, एन्झाईम्स, परफ्यूम अँड फ्लेवरिंग एजंट्स. मग प्रॅक्टिकलमध्ये अजून काय इन्व्हॉल्व आहेत, तर त्यामध्ये आपल्याला काय काय बघावं लागणार आहे प्रॅक्टिकलमध्ये, तर आयडेंटिफिकेशन ऑफ ड्रग्ज बाय मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स, फिजिकल अँड केमिकल टेस्ट फॉर इव्हॅल्युएशन ऑफ ड्रग्ज, व्हेरेबल ॲप्लिकेबल, ग्रॉस ॲनाटॉमिकल स्टडीज ऑफ द फॉलोइंग ड्रग्ज, ग्रॉस ॲनाटॉमिकल स्टडीज ऑफ द फॉलोइंग ड्रग्ज, त्यामध्ये आहे सेना, दतुरा, सिनॅमोन, सिंकोना, कोरिअंडर, फिनेल, क्लोव, जिंजर, नक्स ओमिका आणि इपेकाकुन्हा. त्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ फायबर्स अँड सर्जिकल ड्रेसिंग्स, आयडेंटिफिकेशन ऑफ फायबर्स अँड सर्जिकल ड्रेसिंग, आयडेंटिफिकेशन ऑफ फायबर्स अँड सर्जिकल ड्रेसिंग. तर हे झालं सिलॅबस ऑफ फार्माकोग्नसी. थेअरीमध्ये काय असणार आणि प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला काय काय बघायचे असणार, कोणत्या कॅटेगरीचे ड्रग असणार, त्याचे आयडेंटिफिकेशन असणार, टेस्ट असणार. तर हे सर्व आपण बघणार आहोत फार्माकोग्नसीमध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सिलॅबस समजलाच असणार का, तुम्हाला एक अंदाज करून दिला की काय काय तुम्ही स्टडी करणार आहे कोग्नसीत.
फार्मास्युटिकल एड, मिसलेनियस आणि प्रॅक्टिकलमध्ये. तर बाकी जे असणार ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार. थँक्यू.